लवकरच थोडा पुढे करतो. लोकसभेचं अधिवेशन सुरू होईल पुढल्या महिन्यात. त्याच्या आधी पावसाळा सुरू होईल. त्या कारणामुळे त्या पावसात मुंबईला पोहोचता येत नाही. त्यामुळे आता उद्या खासदारांची बैठक घेऊन त्यांचे प्रश्न, त्यांच्या जिल्ह्यातले प्रश्न, अनेक प्रश्न आहेत. पाऊस नाही अनेक ठिकाणी, निधीचा विषय आहे अनेक ठिकाणी. तर उद्या सगळ्या खासदारांना, 9 खासदारांना बोलवून त्यांच्याशी शिवसेना पक्षप्रमुख चर्चा करा. बाकी तुम्ही ज्या म्हणताय हा फुटणार, तो फुटणार, तो फुटणार, अफवा आणि या बातम्या आता उडवल्याच जात असतात. टायगर काय कुठलं ऑपरेशन म्हणजे काय असतं? जे म्हणतात आम्ही ऑपरेशन टायगर करणार, त्यांचं ऑपरेशन आम्ही 100 वेळा आहे. ते काय सरळ मार्गाने जन्माला आलेला गट आहे काय त्यांचा? अमित शहाचा पक्ष आहे का शिवसेना आहे का? आणि विकृती आहे ही एक प्रकारची. पक्ष फोडणं, माणसं फोडणं, माणसं विकत घेणं, ही एक प्रकारची विकृती आहे. आणि जेव्हापासून या महाराष्ट्रात मोदी शहाचं राज्य आलंय या देशात, तेव्हापासून राजकारणातल्या या विकृतीनं कळस घातलेला. महाराष्ट्रासारखं राज्य सुद्धा त्यांनी या संदर्भात पूर्णपणे नासलं. त्याचा अर्थ या गोष्टीला अंत नाही का? नक्कीच या गोष्टीला अंत. योग्य वेळी महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा या सगळ्या विकृती विरुद्ध जनता बंड करून रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार. तृणमूल काँग्रेसचे काही खासदार जे आहेत ते लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत. देशभरामध्ये प्रादेशिक पक्षांमध्ये असं सगळं केलं जाते का? राजन यांचा राज्यसभेचा उमेदवार आहे. या देशातलं प्रधानमंत्री हे प्रधानमंत्र्यासारखे वागत नाही. त्या देशाचे गृहमंत्री हे देशाची अंतर्गत सुरक्षा आणि इतर गोष्टी वाऱ्यावर सोडून बाकी इतर कामाला दिले असतात. या देशाच्या सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश हे हजारो लाखो खटले तुंबलेले असताना लंडनमध्ये कायदा मंत्र्याबरोबर पिकनिकला जाऊन बॅडमिंटन खेळतात. या देशातला निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा एजंट म्हणून काम करतो. त्या परिस्थितीमध्ये हा देश कसा चालणार हा कोणाला प्रश्नच पडलेला नाही. लोकांच्या मनातली खतखत स्पष्ट दिसते. त्यांच्या पक्षात स्वतःच्या खतखत, पण या खतखतीला सुद्धा नक्कीच वाट मोकळी करून दिली. 2 दिवसांपूर्वी कशा रेकॉर्ड म्हणून ते फडणवीस असं म्हणतायत की काहीच होऊ शकत. फडणवीस असं म्हणतात की त्यांच्या बरोबर आहे कारण मोदी ते दुसरे मोदी निर्माणच होऊ शकत नाही. का क्रूर, अघोरी आणि विकृत नेता निर्माण होऊ शकत नाही. प्रधानमंत्री नेहरू साधारण 16 वर्ष पंतप्रधान होते, लक्षात घ्या. 12 वर्षाचा हिशोब मोदीने कुठला काढला? 1947-48 सालापासून ते प्रधानमंत्री. त्यांच्या मंत्रिमंडळात त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर होते, श्यामाप्रसाद मुखर्जी होते, वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते. याचा अर्थ नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस बाबासाहेब आंबेडकरांना देशाचे पहिले कायदा मंत्री मानायला तयार नाही. तर ते नेहरूंना 1948 नंतर प्रधानमंत्री मानायला तयार नसतील. याचा अर्थ ते सरदार पटेलांना देशाचे पहिले गृहमंत्री मानायला तयार नाही. आणि हे सगळं मोदीच करू शकतात. त्याच्यामुळे मोदी हे मोदीच आहे. 2 दिवसापूर्वीची गुगली फेकली ना नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विलीनी करण्याचे 2 दिवस राज्याचं आणि देशाचं राजकारण आहे. राष्ट्रवादीकडून कुणी बोलत नसलं तरी असे दबक्या आवाजात चर्चा आहेच. आम्ही निलेश लंकेंना पण विचारलं
तुम्हाला काय वाटतं की आता फडणवीस त्यावर म्हणतात की डुबत्या जहाजात जाणार कोण, म्हणजे काँग्रेस डुबतं जहाज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग भाजपा काय? भाजपा काय? का मी काय गुगली वेगळी या धंदे करत नाही. माझ्याकडे जी माहिती आहे, मला जे वाटतं ते मी बोलतो. मी अगदी स्पष्टपणे सांगितलं, जर मोदी आणि त्यांच्या पक्षाच्या विकृती विरुद्ध ठामपणे लढायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र यायला. जनता पक्षाच्या काळात काँग्रेसच्या विरुद्ध आम्ही सगळे एकत्र आलो. आणि त्याच्या आधी काँग्रेस मजबूत व्हायला पाहिजे. काँग्रेस केव्हा मजबूत होईल? राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली जे काँग्रेसमधून बाहेर पडलेले पक्ष आणि नेते आहेत वेळोवेळी काही कारणाने, त्या सगळ्यांना आधी एकत्र आलं. ती प्रक्रिया सुरू होईल. त्यासाठी असं म्हणालो की माननीय शरद पवार साहेब हे सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत. त्याने जर ह्या कामी पुढाकार घेतला तर नक्कीच त्या आपण पाहू इच्छितो देशामधलं बदल आणि परिवर्तन ते शक्य आहे. बाकी आम्ही सगळे प्रादेशिक पक्ष आहोत. राज्यांचे प्रश्न आम्ही मांडणार, आम्ही तुमच्या बरोबर राहणार आहोत. आधी काँग्रेस इतकी मजबूत व्हायला पाहिजे की मोदीला हे आव्हान निर्माण झालं. आजही मोदी काँग्रेसला घाबरतात. काँग्रेस कधीही बुडतं जहाज नव्हतं. काँग्रेस कधी बुडतं जहाज नव्हतं. काँग्रेसने कायम या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर हा देश घडवण्यामध्ये फार मोठी भूमिका बजावली आहे. त्याच्या 1% काम भारतीय जनता पक्षानं केलं असं ते आम्हाला दाखवा तुम्ही. मुळात ते स्वातंत्र्याच्या लढ्यात नव्हते, ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नव्हते, महाराष्ट्रातल्या सीमा प्रश्नाच्या लढ्यात नव्हते, ते मराठी माणसाच्या लढ्यात नव्हते, ते हिंदुत्वाच्या लढ्यात तर कधीच नव्हते. 1992 साली ते मुंबई महाराष्ट्रामध्ये आम्ही जेव्हा रक्त सांडत होतो, तुरुंगात जात होतो अयोध्येनंतर, तेव्हा हे सगळे घरातच बसून होते, तिकडे बाहेर पडले. डरपोक लोक आहेत. त्याच्यामुळे अयोध्येमध्ये जे राम मंदिर सेवकांच्या रक्तातून निर्माण झालं, त्या राम मंदिरातल्या दानपेट्या चोरल्या जात आहेत त्यांच्या काळामध्ये. 5 कोटी 10 कोटी किती आकडे आहेत, दानपेट्या राम मंदिरातल्या चोरल्या जात आहेत. त्याच्यावरती नरेंद्र मोदी यांनी एक अक्षर काढलाय का, फडणवीसांनी एक अक्षर काढलाय का तोंडातून? प्रभू श्रीराम अयोध्या सोडून जाईल हे डुबतं जहाज बघून यांचं वनवासात अशी परिस्थिती आहे. सर म्हटलं की काँग्रेस तर तुम्ही त्यांना भाजपात कोणी नाराज नाहीत का? आज ईडी आणि सीबीआयच्या दहशतीमुळे लोक गप्प आहेत. भाजपमध्ये सगळ्यात जास्त नाराजी, भाजपमध्ये सगळ्यात जास्त खर्च आणि भाजप हेच बुडाला लागलेलं जहाज आहे. कधी बुडेल? आज फक्त त्या 47 आहेत त्यांच्याकडे 2 ईडी सीबीआय इन्कम टॅक्स त्या काउन्सिलावर लावून त्यांचं राज्य स्वतःच्या पक्षात सुरू आहे. सांसद है, सब लेवल वाले बंदे को स्पीकर से मिलने भी वाले हैं, नंबर 19 का बताया जा रहा है। ऐसे महाराष्ट्र में भी देखा गया था। देखो, सबसे पहली वेस्ट बंगाल की सबसे बड़ी बात अगर कोई होगी तो वेस्ट बंगाल में सरकारी इमारत में 4000 ईवीएम, इस ईवीएम का पश्चिम बंगाल के विधानसभा में इस्तेमाल हुआ और जिनके ऊपर डाउट है ये ईवीएम में गड़बड़ है, वो ईवीएम जलकर खाक हो गए। 4000 ईवीएम एक साथ कैसे जल सकते? मैं कहता हूं जले नहीं, जलाए गए। आग लगाई बीजेपी की सरकार ने। ये इस देश का आज का सबसे गंभीर मुद्दा है। 4000 ईवीएम एक साथ जल गए, यानी एविडेंस खत्म कर दिया, नो एविडेंस, रफा दफा चुनाव हो गया, ईवीएम जला दी। मैं आज भी दावे के साथ कहता हूं जो रिजल्ट पश्चिम बंगाल में आया है वो किसी को मंजूर नहीं। ममता बनर्जी नहीं हार सकती।
इस बुरी तरह से नहीं, इसी ऐसी बुरी तरह से नहीं हार सकते, वो भवानीपुर में नहीं हार सकते। पश्चिम बंगाल में जरूर कांटे की टक्कर, लेकिन जो रिजल्ट हमने देखा है वो रिजल्ट क्या था, कैसे आया, तो हमें कल उसका ऊपर विश्वास हो गया कि जिस तरह से 4,000 ईवीएम जलाकर राख कर दिए, यानी पूरा एविडेंस खत्म कर दिया, ये इस देश की सबसे बड़ी गंभीर बात चल रही है। लोग सदमे में है ये देखकर, ईवीएम जलते हैं 4,000 अचानक एक महीने में, कैसे हो सकता है? कहाँ है चुनाव आयोग, कहाँ है सुप्रीम कोर्ट? आप कितने समय तक बैडमिंटन खेलते रहेंगे? आप हमारी आवाज सुनो जनता की। बात जो विधायक और सांसद पार्टी छोड़ने के नाम पर रहे हैं, देखो, जब तक इस देश में अमित शाह और मोदी जी का राज है तब तक ये चलता है। कोई भी चुनाव फेयर नहीं होगा। मीनाक्षी नटराजन के केस में क्या हो गया? मोदी जी ने अपने चुनाव के नॉमिनेशन फॉर्म में इतनी बातें छुपाई, घर की बातें छुपाई, डिग्री की बात छुपाई, फिर भी 10 बार उनका नॉमिनेशन स्वीकारा जाता है। स्मृति ईरानी का स्वीकारा जाता है और भी लोगों का स्वीकारा जाता है, लेकिन मीनाक्षी नटराजन का राज्यसभा का नॉमिनेशन फॉर्म ये होता है। कोई कारण नहीं, कोई वजह नहीं, सुप्रीम कोर्ट सुनने को तैयार नहीं, चुनाव आयोग सुनने को तैयार नहीं। देश की क्या हालत बना रखी आप लोग। अब एमपी तोड़ेंगे तृणमूल के, विधायक तोड़ेंगे तृणमूल के, फिर शिवसेना को तोड़ने की बात करेंगे, एनसीपी की तोड़ने की बात करेंगे। क्या आपको यही काम है क्या? दूसरा कोई काम बचाना ही देश में? देखेंगे कितने तोड़ते हैं। जब हमारे हाथ में सत्ता आएगी, मैं आपको बता रहा हूं, तो उनको सड़क पर तोड़ेंगे। जनता के मन में जो गुस्सा है ना, मैं देख रहा हूं। देखो आप, वो आगे दौड़ेंगे, जनता पीछे दौड़ते रहेंगे। चर्चा हमारी से मीटिंग हमेशा होती है विधायकों की, सांसदों की, पार्टी का काम है। देवेंद्र फडणवीस अपने आप को क्या समझते हैं? अब अपनी पार्टी की चिंता करो। जब आपके हाथ में सत्ता नहीं रहेगी तो आपको डूबने के लिए पानी भी नहीं होगा। यहाँ लोग बिन पानी के तालाब में आपको डुबाएंगे क्या? ये संजय राउत बोल रहा है। आपने कहा दूसरा मोदी हो नहीं सकता, क्या कारण है? आपने कहा कि अभी दूसरा मोदी इतना अघोरी व्यक्ति इस देश में कभी पैदा नहीं होगा राजनीति में, इतना क्रूर कभी नहीं पैदा। इस देश में पंडित नेहरू, इंदिरा गांधी, लाल बहादुर शास्त्री, नरसिंह राव, राजीव गांधी, बाबा साहेब आम्बेडकर, बाला साहेब ठाकरे ऐसे बड़े बड़े महान नेता इस देश में, इस मिट्टी में जन्मे हैं। लेकिन जब हम लोग मोदी का पूरा कैरेक्टर देखते हैं, मोदी जी का, तो डर लगता है कि कहाँ से पैदा हो गए। लेकिन जिस मिट्टी से औरंगजेब पैदा हुआ, उसी मिट्टी से वो लोग आए हैं। गुजरात में औरंगजेब का जन्म हुआ था ना। तो भी मनाया जा रहा है। औरंगजेब भी 4,700 दिन औरंगजेब 4,732 दिन सत्ता पे बादशाह था। क्या करेगा? नेहरू से तुलना करेगा? मोदी से तुलना करेगा? पंडित नेहरू 16 साल से भी ज्यादा समय तक विश्व के सामने सकता है। मुझे असली विश्व गुरु, चॉकलेट नहीं खाते, चॉकलेट लेके विदेश में नहीं घूमते। चलो, थैंक यू, धन्यवाद।